तर हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून नवे आरोप झालेले आहेत। नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। प्रफुल्ल लोढाचा जुना व्हिडिओ ट्विट करत राऊतांचा महाजनांना टोला। शिवसेना जमीनदोस्त करणाऱ्यांना हा व्हिडिओ अर्पण अशी व्हिडिओला कॅप्शन। हनी ट्रॅप प्रकरणात पुरावे असल्याचा व्हिडिओत लोढाचा दावा। एक बटन दाबलं तर काय होईल, महाजन तुम्ही जमीनदोस्त व्हाल असाही व्हिडिओतून दावा। प्रफुल्ल लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता गिरीश महाजनांनी फोटो दाखवले। पवार ठाकरेंसह जयंत पाटलांसोबतचे फोटो महाजनांनी दाखवले। प्रफुल्ल लोढाला हनी ट्रॅपची सगळी माहिती व्हिडिओ आहेत। प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, आमदार एकनाथ खडसे यांचा दावा। एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय। काही वर्षांपूर्वी प्रफुल्ल लोढानं खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबाबत एसआयटी चौकशीची मागणी केली होती। खडसेंनीच खून केल्याचा आरोप होता, मग चौकशी करायची का, गिरीश महाजनांनी डिवचलं। हनी ट्रॅप प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांच्या आरोपांना उत्तर, कुठलेही पुरावे द्यायचे नाहीत, नुसते हवत बोलत राहायचं, वायफळ चर्चेला उत्तर द्यायला वेळ नाही अशी प्रतिक्रिया। हनी ट्रॅपचे सूत्रधार फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सभागृहातही त्यांच्या बाजूलाच बसले होते। प्रफुल्ल लोढाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही फोटो। हा भाजप नेत्यांचा हस्तक, संजय राऊतांचा मोठा आरोप। हनी ट्रॅपबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केलंय, मात्र असे प्रकार होणं भूषणावह नसल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। तर आरोप करणाऱ्या विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनी माहिती मागितल्यावर ती का दिली नाही असाही सवाल। महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी 16 ते 17 आमदार, 4 खासदार याच प्रकरणातून भाजपनं गळाला लावले। वेश पालटून जात होते, ते एकमेकांना सीडी द्यायलाच जात होते। उद्याचा सामना वाचा, संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप। प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅपच्या केसेस सूत्र जामनेरमधून हल्ली। हनी ट्रॅप प्रकरणातील 4 मंत्र्यांपैकी 2 भाजपचे सीडी बाहेर येण्याच्या भीतीनं सुरतला पळाले, संजय राऊतांचा आरोप।